अपेक्षा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता सगळीकडे चर्चा सुरू आहे। 1941 जी घटना घडलेली आहे सेम तीच घटना 2025 मध्ये घडत आहेत। आणि तुम्ही 1941 चा जर कॅलेंडर बघितला तर तो डेट आणि तो वार आणि 2025 चा डेट आणि वार सेम टू सेम आहेत, म्हणजेच सारखेच आहेत। जर तुम्ही बघू शकता त्यावेळेला जी घटना घडलेली आहे ती सेम घटना ह्यामध्ये घडलेली आहे। उदाहरणार्थ तुम्ही वार बघू शकता, नंतर प्लेन क्रॅश बघू शकता। जी गोष्टी होत आहेत ते ठराविक वेळेला त्या त्या पद्धतीने होत आहेत। तर ह्याचा अर्थ असा आहे की सेम 1941 जे साली झालेलं आहे 2025 साली पूर्ण वर्षभर असं होऊ शकतो का? तर बघा US30 चा म्हणजे डाव जोन्स इंडस्ट्री हा अमेरिकेचा इंडेक्स आहे। 1941 साली 1941 ला हा 30% क्रॅश चालता। 30% म्हणजे ज्यावेळी जानेवारी पासून म्हणजे 13 जानेवारी 1941 पासून जो पडायला सुरू केला तो पहिला 14% क्रॅश झाला। 14% क्रॅश झाला तो एप्रिल पर्यंत आणि एप्रिल पासून परत तो रिट्रेसमेंट झाला। तुम्ही चार्ट बघू शकता 1941 मध्ये 9 एप्रिल म्हणजे 28 एप्रिल 1941 ला तो रिट्रेस झाला आणि 78% करेक्शन करून तिथून तो परत 30% पडला। म्हणजे हाच डाटा जर तुम्ही 2025 ला कंपेअर केला तर जानेवारी पासून मार्केट 18% क्रॅश झालाय डाव जोन्स इंडस्ट्री आणि बरोबर एप्रिल पासून अपट्रेंडला 78% करेक्शन केलाय। आणि ज्या ठिकाणी करेक्शन केलाय तुम्ही चार्ट बघू शकता, ज्या ठिकाणी करेक्शन केलाय हा जून आणि जुलै महिन्यातच आहे। म्हणजे 1941 ला जो चार्ट होता तोच चार्ट आता रिपीट होत आहे। म्हणजे 1941 ला डाव जोन्स इंडस्ट्री ज्या टॉपला होता टॉप पासून तिथून तो 30% करेक्शन केलता। तर डाव जोन्स आता जून जुलैच्या महिन्यामध्ये आहे। तर तुम्ही सांगा मला कमेंट करून 1941 प्रमाणे 2025 ला मार्केट 30% क्रॅश करू शकतो का? कारण जी गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत त्यानुसार वाटत आहे की करेल। कारण जी गोष्टी 1941 साली झालेल्या आहेत तीच गोष्टी परत 2025 साली होत आहेत। पहिला 6 महिन्यामध्ये जसा डाव जोन्सचा चार्ट होता 1941 चा तोच सेम चार्ट 2025 मध्ये आता झालेला आहे। तुम्ही बघू शकता। मग मला सांगा जून जुलै नंतर मार्केट 30% 1941 सारखं 30% क्रॅश होऊ शकतो का? लवकरात लवकर कमेंट मधून सांगा। धन्यवाद।